गावरान बेत झणझणीत गुठळ्या न पडता घेरलेलं पिठलं आणि भाकरी हा साधा आणि सिंपल मेनू सर्वांनाच आवडतो. आज आपण पिठलं घेरताना कोणत्या टिप्स वापराव्या, घेरताना पाण्याचा वापर किती करावा, या सर्व टिप्स या रेसिपीमध्ये सांगितल्या आहेत. म्हणून रेसिपी अगदी सोपी करून स्टेप बाय स्टेप सांगितले आहे. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत घेरलेलं पिठलं आणि भाकरी. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी कांदा घेतलेला आहे बारीक कट केलेला, 1 वाटी गच्च भरून बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 मोठा लसूण घेतलेला आहे, 1 छोटा चम्मच हळद घेतलेली आहे, 1 छोटा चम्मच ओवा, चवीनुसार मीठ, मोहरी, जिरं, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या, 1 वाटीभर बारीक कट केलेली कोथिंबीर घेतलेली आहे, 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. आता या 1 वाटी बेसन पिठासाठी इथे मी 2.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता सुरुवातीला घेरलेलं पिठलं बनवण्यासाठी आपण आधी कडकडीत पाणी तापवून घेऊया. हे 2.5 ग्लास पाणी तापवून घ्यायचं आहे. हे पाणी लागेल तसं आपण टाकत जायचं आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पुढे की पाण्याचा वापर कधी आणि कसा करायचा. आता सुरुवातीला हे पाणी आपण तापवून घेऊया. सुरुवातीला गॅसवर पाणी तापवून घेऊया. पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण मिक्सरमधनं वाटण तयार करून घेऊ. मिरच्या, लसूण आणि ओवा हे जाडसर मिक्सरला दळून घेऊया. हे पहा, याचप्रमाणे पाणी न टाकता जाडसर दळून घेतलं. हे पहा, पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करू. गॅस चालू करून त्यावर ठेवूया कढई. त्यामध्ये टाकूया 4 चम्मच घेतलेलं तेल. तेल तापल्यावर टाकूया मोहरी. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये टाकूया जिरं 1 चम्मच. आता आपण ही पेस्ट केली होती, जाडसर दळून घेतलं होतं, हा ठेचा टाकूया. गॅस कमी करू आणि हे छान फ्राय करून घेऊया. आता यामध्ये टाकूया कांदा बारीक कट केलेला. कांद्यामुळे पिठल्याला खूपच छान टेस्ट येते, म्हणून कांदा हा भरपूर प्रमाणात टाकायचा आहे. आता हे कांदे थोडे लालसर होईपर्यंत परतून घेऊया. आता कांदा हा लालसर झालेला आहे. यामध्ये टाकूया हळद. ते परतून घेऊया. आता सगळ्यात महत्त्वाचं, घेरलेलं पिठलं बनवण्यासाठी पूर्ण 2.5 ग्लास पाणी घेतलं होतं, ते टाकायचं नाही. त्यातलं थोडंच पाणी यामध्ये टाकायचं. जवळपास 1 ग्लासच पाणी यामध्ये टाकायचं. म्हणजे काय होतं, जेव्हा आपण पीठ टाकतो ना त्यावेळेला पाणी जास्त असल्यामुळे त्यामध्ये गुठळ्या पडतात. म्हणून आपण शक्यतो पाणी हे 1च ग्लास यामध्ये टाकूया. गरम पाणी केलं होतं त्यापैकी आपण 1च ग्लास यात पाणी टाकलेलं आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये. थोडी कोथिंबीर आता टाकूया आणि थोडी कोथिंबीर पिठलं घेरल्यानंतर टाकूया. आता याची थोडी उकळ काढून घ्यायची, म्हणजे छान उकळू द्यायचं 2 मिनिटासाठी. हे 2 मिनिटासाठी उकळलं की हे कांदे पण छान शिजतात. गॅस कमी करूया. एका हाताने पीठ टाकत जायचं आणि पिठलं घेरण्यासाठी शक्यतो हा गोल चम्मच घ्यायचा. एका हाताने पीठ टाकत जायचं. त्याचप्रमाणे लगेच हा चम्मच गोल 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 फिरवायचा. हे पहा, असं सगळं पीठ हे गुठळ्या मोडून घ्यायच्या. आता हे बघू शकता, आहे ना सोपी ट्रिक. परत एकदा, तुम्हाला वाटेल की आता याच्यात गुठळ्या आहेत, तोपर्यंत गॅस कमी करून व्यवस्थित मोडून घ्यायच्या.
हे पिठलं इतकं अप्रतिम लागतं चवीला. जास्त पाण्यात हे पीठ टाकायचं नाही, एकच ग्लास पाणी टाकायचं, थोडंच पाणी टाकायचं. आता यामध्ये राहिलेलं थोडं थोडं पाणी करत टाकत जायचं. आता परत थोडं पाणी टाकलं, परत याला घेरून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून हे पाहू शकता या पद्धतीने. गरम पाणी जर टाकलं ना, अजिबात गुठळ्या ह्या पडत नाही पाण्यामध्ये. हे पहा या पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकत जायचं. हे पाहू शकता. हे पहा. आता परत त्याच पद्धतीने थोडं पाणी परत टाकायचं. जास्त जर पाणी टाकलं तर गुठळ्या पडणार, म्हणून जसं लागेल तसंच पाणी टाकत जायचं आणि त्याला घेरून घ्यायचं. त्यामुळे गुठळ्या ह्या पडत नाही. हे पहा या पद्धतीने, या पद्धतीने हे बघू शकता. अजिबात गुठळ्या दिसत नाहीये यामध्ये. अजून हे पिठलं शिजेल. शिजल्यावर परत त्याला एकदा असं घेरून घ्यायचं, म्हणजे असतील ना त्या गुठळ्या पूर्ण निघून जातात. आता हे बघा, हे पिठलं आता छान घेरून झालेलं आहे. आता हे शिजू देऊया. आता हे पिठलं शिजवून घेऊ. हे पाहू शकता त्यामध्ये वाफही येत आहे त्यामधनं. आता वरून कोथिंबीर टाकून घेऊ. आणि आता या वेळेला काय करायचं, हे जेव्हा त्याला उकळ येते ना त्यावेळेला वरून झाकण झाकायचं, कारण हे अंगावर उडतं म्हणून. झाकण पण पूर्ण ठेवायचं नाही, मध्ये चमचा ठेवायचा आणि चमच्याला या पद्धतीने हे झाकण ठेवायचं, म्हणजे ते छान शिजतं. भाकर टाकण्यासाठी तवा गॅसवर ठेवला आहे. आता तोपर्यंत भाकर रगडून घेऊया. आता भाकर टाकण्यासाठी पीठ घेऊया या पद्धतीने. आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकत जायचं आहे आणि हे भिजून घ्यायचं. जसं पाणी टाकणार तसं हे भिजून घेऊया. थोडं थोडंच करत पाणी टाकायचं आहे, जास्त एकदमच पातळ करायचं नाही. आणि तेवढ्या पाण्यातच हे बघा, आता तेवढ्या पाण्यातच ही भाकर रगडून घेऊया. हिला चांगलं एकजीव करायचं आणि असं रगडून घ्यायचं, म्हणजे हे पीठ हलकं होतं. भाकर थापतो ना त्यावेळेला भाकरच्या किनाऱ्याला बारीक बारीक चिरा पडत नाही, म्हणून या टिप्स फारच महत्वाच्या आहेत. हे बघा या पद्धतीने रगडून घ्यायचं भाकरला. बघा या पद्धतीने केल्यावर अजिबात पिठाला तडे जात नाही, म्हणजे हे छानच आता रगडून झालेलं आहे. आता परातीत पीठ लावायचं, खाली पीठ टाकायचं आणि वरून भाकरीचा गोळा ठेवायचा आणि हातांनाही थोडं पीठ लावायचं आणि ही भाकर थापून घ्यायची. हे पाहू शकता या पद्धतीने. हे असं दोघं हातांनी ही भाकर थापून घ्यायची. भाकरीला गोल आकार येण्यासाठी या हाताने थोडं पाठीला सेट करत जायचं या पद्धतीने. परत दोघं हातांनी व्यवस्थित काठांवर बारीक करून घ्यायची. आता या भाकरला याप्रमाणे उचलायचं, या हातावर घ्यायची आणि हळूवार तव्यावर टाकायची या पद्धतीने. आता वरून पाणी लावून घेऊया कडांना. भाकरीला तडे पडत नाही म्हणून पाणी लावून घ्यायचं. आता ही भाकर पाणी लावलेलं थोडं शेकलं गेलं की तिला उलटून घ्यायची या पद्धतीने. गॅस हा त्यावेळेला मोठाच ठेवायचा. भाकर शेकते तोपर्यंत आपण पिठलं पाहूया.
हे पाहू शकता पिठलं किती छान शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये एकही गुठळी पडलेली नाही. पण ह्या पिठल्याची टेस्ट ही अप्रतिमच लागते, कारण आपण हे पिठलं घेरून केलेलं असतं. याच टिप्सनी केलं ना हे पिठलं हे परफेक्टच होतं. पिठलं कसं शिजलं ते कसं ओळखायचं, जेव्हा आपण गॅस बंद करतो ना त्यावेळेला या पिठल्यावरती साळ आलेली असते, तेव्हा ओळखायचं हे पिठलं पूर्णपणे शिजलेलं आहे. आता बघूया भाकर ही शिजली की नाही. हे पाहू शकता ज्या साईडला वाटलं की कच्ची आहे त्या साईडला असं फिरवून घ्यायची तव्यावरच आणि तिला उलटी करून ठेवून द्यायची. आता ही इतकी छान फुगते, हे पाहूया. किती छान फुगत आहे. हे पहा या साईडने वाफ निघते म्हणून ती. हे पाहू शकता भाकर ही पूर्णपणे झालेली आहे. किती छान फुगली. तसंच ती सर्व बाजूनी शेकून घ्यायची व्यवस्थित. हे पाहू शकता किती छान भाकर पूर्ण शेकली गेलेली आहे. आता आपण अशा सर्व भाकरी टाकून घेऊया. हे पहा भाकरी ही रेडी आहेत आपल्या. आता याच प्रकारे पहा किती छान असं दिसायला सुंदर आणि चवीला अप्रतिम असं पिठलं रेडी झालेलं आहे. पाहू शकता. घेरलेल्या पिठल्याची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वातीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसह. धन्यवाद.